नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता घरची सर्वच कामं एकट्या कलावर पडल्यामुळे कलाची कंबर दुखू लागते. तर आता अद्वैत कलाच्या कमरेला मलम लावून देतो. तर त्यानंतर आता अद्वैत कलाला म्हणतो, लग्नाची ही सर्व कामं तुला एकटीला झेपत नाही आहेत. तर कला अद्वैतला म्हणते, हो का, परंतु ही सर्व कामं अगदी मी नीट पार पडली की नंतर तूच म्हणणार आहेस, वा खरे खूप छान सगळी कामं पार पडली आहेत. तर अद्वैत म्हणतो, नाही, मी असं कोणाचं कौतुक करूच शकत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता कला आबांना म्हणू लागते, आजोबा माझी कंबर दुखत आहे. तर आता आबा अद्वैतला म्हणू लागतात, हळदीच्या कार्यक्रमाची सर्व जबाबदारी तुझ्याकडे. तर अद्वैत म्हणतो, हिला ती जमणार नाही, मी करतो सर्व काही. तर कला म्हणते, मी करते म्हणाली आहे ना, मग माझी जबाबदारी मीच पूर्ण करणार. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता रोहिणी आत्या नैनाला म्हणू लागतात, कला आणि अद्वैत एकमेकांच्या कानात काहीतरी घुसूरपुसूर करत असतात. तर नैना म्हणू लागते, अद्वैत आणि कलाचा हा विषय जर एवढा महत्त्वाचा असेल आणि काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत असतील तर तोच विषय मी एवढा मोठा करेन की त्या विषयामुळे या घरात आणि कला आणि अद्वैतच्या आयुष्यात नक्कीच धमाका होईल. असं म्हणत आता नैना खुश होते. तर दुसरीकडे कला आणि अद्वैतचं प्रेम फुलू लागलेलं असतं. आता या बहरणाऱ्या प्रेमाला नैनाचीच नजर लागेल का आणि नैना असा कोणता धमाका करेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.